लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वडोद बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू चोरटे पकडले आहेत। याबाबत सविस्तर माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलिसांनी अवैध धंदे करणारे आणि चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळून त्यांना पळताभुई थोडी केली आहे। अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। अशीच एक कारवाई छत्रपती संभाजीनगर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि वडोद बाजार पोलिसांनी संयुक्त पथकाने सिल्लोड तालुक्यातील निल्लोड फाटा येथे दिनांक 11 फेब्रुवारी रोजी लाल रंगाचा महिंद्रा ट्रॅक्टर क्रमांक MH20 AS 6505 आणि लाल रंगाची विना क्रमांकाची ट्रॉली त्याच्याच एक ब्रास वाळू असा एकूण 4,03,000 किमतीचा मुद्देमालासह आरोपी निवृत्ती देवीदास जाधव राहणार बोरगाव कासारी याच्या विरुद्ध वडोद बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 21/2025 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी नांगरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वडोद बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे, सहाय्यक फौजदार जीवरक, पोलीस हेड कॉन्स्टेबल पटेल, दाभाडे पोलीस अंमलदार चंदेले यांनी केली आहे। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल खाकर हे करीत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री, औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा।